आज काय बेत आहे? आज अक्षय तृतीया निमित्त काय कुरडई, करणार? पापड, भजे, आमरस, पुरीचा बेत आहे. हो का? हो, वरण भात. अक्षय सगळे अक्षय तृतीया सेलिब्रेट करतात. अक्षय तृतीयाचं काय महत्त्व आहे माहीत आहे का तुला? अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो. या दिवशी आपण जे करू ते दुपटीने त्याचं फळ प्राप्त होतं आणि शुभ मुहूर्त आहे. आपण या दिवशी कुठलंही शुभ कार्य करू शकतो आणि आपल्या पितरांची आठवण करून देणारा हा सण म्हणजेच अक्षय तृतीया सण आहे. या दिवशी आपण आपल्या पितरांची पूजा करतो, केळी कळसा आणतो. ज्यांचे आईवडील नाही त्यांची आज फोटो वगैरे घेऊन ठेवून त्याची पूजा करतात, त्याला नैवेद्य वाढतात, नैवेद्य ठेवतात. हा दिवस खूप मोठा दिवस मानला जातो. अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही त्याला अक्षय असे म्हणतात. हे 3.5 पिठापैकी खूप मोठा मानला जाणारा सण. आज कुठलंही कार्य हाती घ्या, त्याचं तुम्हाला भरपूर प्रमाणात फळ भेटेल. यालाच म्हणतात अक्षय तृतीया. मग आज आम्ही दिवसभर अभ्यास करतो म्हणजे आम्हाला जास्त हो, तुम्ही जे जे कार्य आज करता त्याचे ते मला 3.5 फळ जास्त दुपटीने तिपटीने भेटणारे आहे. वाव, छान छान छान. तुम्हाला सगळं माहिती असतं. कुठून शिकल्या? स्वामी केंद्रातून शिकले. स्वामींनी शिकवलं सगळं. तिथे गेले केंद्रात सगळं शिकतात. त्यांना दाखव बरं ते कसं असतं. कळशी दाखव, ते मांडते ना, आता दाखवते ना. आला का स्वयंपाक आवरत? नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला. झालं, फक्त पोळी बनवायची. अक्षय तृतीयाच्या दिवशी लोक सोनं पण खरेदी करतात, ज्याची जशी ऐपत आहे तसं. कुणी 1 ग्राम करतं, कुणी तोळाभर करतं, कुणी अर्धा ग्राम करतं आणि कुणी गुंजभर पण करतं. आज सोनं खरेदी करणारा सुद्धा खूप मान असतो. अक्षय राहतं, ज्याची जशी ऐपत असे तसं करतात. चला बरं, सगळे व्हिडिओ पाहणाऱ्यांनी जा 1 तोळा खरेदी करून या. बरोबर आहे, सगळे श्रीमंत आहेत. स्वास्तिक काढायचं कक्षावर, ते आपल्या पितरांच्या स्मरणार्थ कलश मांडून द्यायचा. पाणी भरायचं त्याच्यामध्ये, त्याला नैवेद्य दाखवायचा. हे असं करायचं. हे असं ठेवायचं. त्यामध्ये पाणी भरायचं. हळदी कुंकू टाकायचं.
अक्षता समर्पयामि. बंद कर जरा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. 1 रुपया सोडायचा. आता दुसरं असंच हे आहे ना, याला पण स्वास्तिक करून घ्यायचं. इथे सुद्धा हे असं ठेवायचं. हे करून घ्यायचं. हे असं मांडायचं. असं हे मांडायचं. बाजूने पानं असे खोचून घ्यायचे. पानं लावायचे. लावून घ्यायचं. हे असं करून घ्यायचं. त्यानंतर असं नारळ ठेवायचं. त्याला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं. अक्षता समर्पयामि. त्याला असं फूल ठेवायचं. ओवाळायचं. दिवा ओवाळायचा. आपल्या पितरांची अशा पद्धतीने सेवा करायची. अक्षय तृतीयाचा दिवस म्हणजे खूप मोठा दिवस आहे, ज्याचा क्षय नाही. तुम्ही आज पितरांची जितकी सेवा करता तितकी ती तुम्हाला 5 पट 7 पट पटीने जास्त होणार आहे. तुम्ही आज जे काही कार्य करता ते तुम्हाला दुपटीने भेटणार आहे, त्याचं पुण्य भेटणार आहे. शांत अक्षय तृतीयापासून आंब्याचा रस खायला सुरुवात होते. त्याचं पूजन केल्याशिवाय आपल्याला खाता येत नाही. आज आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याचा मान देऊ. रस्साभाजी काय आहे का इथे दाखवायचं आहे आपल्याला. आज आमरसाचं महत्त्व खूप आहे. तुळशीपत्र हातात घ्यायचं, त्याच्यावर तुळशीपत्र मांडायचं, पाणी घ्यायचं हातामध्ये. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा, अपनाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदाय स्वाहा, सम्मानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा, महानैवेद्य. आम्ही पितरांना असा हा रस चपातीचा नैवेद्य व्हायचा. आजपासून त्यांच्याकडे नाक असायचं. आमचं काही चुकलं असलं तर माफ करा. तुम्ही आमचे पूर्वज आम्हाला सद्बुद्धी द्या, आमच्याकडून कार्य करून द्या. हे पण छोटे नैवेद्य आपल्या गाईला, कुत्र्याला, कावळ्याला असे नैवेद्य ठेवायचे. मुंग्यांना साखर टाकायची, पूजा करून घ्यायची आहे. हे असे मांडायचे. त्याला सुद्धा असं नैवेद्य दाखवायचा.
ओम तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदाय स्वाहा समर्पयामि. महानैवेद्यम समर्पयामि. हे नैवेद्यसुद्धा आज ज्याच्या त्याच्या नावाने केलेले आहे ते द्यायचे. चुकलं उकलं माफी मागायची. पाणी ठेवायचे.